बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो। कीर्तन संगे रंगात देह वाळवो रे, कीर्तन संगे रंगात देह वाळवो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण। स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन, स्वरूपी मन हे लाविता सौख्याम हो, स्वरूपी मन हे लाविता सौख्याम। काम क्रोधाधिक जाती निज धाम हो, काम क्रोधाधिक जाती निज धाम हो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष। सारा सार बदविता सद्गुरु राया हो, सारा सार बदविता, सारा सार बदविता सद्गुरु राया। मंगल धाम जीवन नरहरि पाया हो, मंगल धाम जीवन नरहरि पाया हो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो लागो, बालकृष्ण चरणी। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू, रूप ध्यावू हो रूप ध्यावू। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू, तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू रे, तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू गावू, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष। राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तबला थोडा चढलाय परत, थोडा तबल्याचा आवाज थोडा धर्ममखी
दासांचा हरिणी दासांचा हरिणी शिशुपणी विठोबा शोषित से शिशुपणी दासांचा हरिणी दासांचा हरिणी दासांचा हरिणी अमृतराय कवि निर्मल जीवन अमृतराय कवि निर्मल अमृतराय कवि निर्मल जीवित दीन जनार्चनी रक्षणी दीन जनार्चनी रक्षणी दासांचा हरिणी दासांचा हरिणी विठोबा दासांचा हरिणी विठोबा दासांचा हरिणी दासांचा हरिणी 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 एकैकस्योपकाराय प्राणान् दास्यामि ते कपे शेषस्येहोपकाराय भवामऋणिनो वयं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय पैठण निवासी संत अमृतराय महाराज यांचं पद आज निरूपणासाठी घेतलंय. पूर्वी समुद्राचं मंथन देवदानवांनी करायला सुरुवात केली आणि त्या मंथनामधून एक 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 रत्न बाहेर पडायला लागले. दावे प्रतिदावे त्याच्यावर सुरू आहे. प्रत्येकाची चढाओढ चालू आहे रत्न आपल्या ताब्यात घेण्याकरता. अशा वेळी त्या मंथनातून अमृतकुंभ बाहेर आला. देवानी म्हटलं की हा आमचा आहे. असुर म्हणायला लागले हा आम्हाला हवाय. पुढे काय झालं हे आपल्याला माहिती आहे. परंतु अमृत तेव्हापासून जे प्रसिद्ध झालं ते आजपर्यंत सुद्धा आहे. आज पावे तो त्याची प्रसिद्धी जशीच्या तशी आहे. माझ्या भाषेत सांगू, अमृत हे आजही अमृत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अमृताची कीर्ती आज सुद्धा अमर आहे. अशी ज्या अमृताची कीर्ती, त्या अमृताच्या मनामध्ये असा विचार आला, जे न देखे रवी ते देखे कवी, आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. तर अनुभवी कवी असलेले विठोबा अण्णा दफ्तरदार ते म्हणाले
एकदा अमृताला असं वाटलं की जगामध्ये आपली मोठी प्रसिद्धी, आपलं मोठं नाव, आपण विख्यात, पण ज्याच्यापासून आपण झालो त्या आपल्या पित्याला मात्र जगामध्ये सन्मान नाही. माणसं थोर कधी होतात? जेव्हा वाडवडिलांची कीर्ती राहील असं वागावं असं वाटतं त्यांना तेव्हा. सद्गुरुनाथ महाराज की जय. तेव्हा माझ्या वाडवडिलांची कीर्ती व्हावी, माझ्या वडिलांचं नाव जगामध्ये व्हावं, आणि मी अमृत गोड म्हणून माझ्याकडे लोक येतात, पण माझा पिता खारट म्हणून त्याच्याकडे येत नाही, त्या सारस्वताकडे जात नाही, असा विषय लक्षात आल्यामुळे या अमृतानी देह धारण करायचं ठरवलं. आणि त्या अमृतानी देह धारण करून सारस्वताला गोडी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. तो देह म्हणजे अमृतराय. सद्गुरुनाथ महाराज की जय. असे संत कवी अमृतराय पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले, दासांचा हारिणी विठोबा, दासांचा हारिणी विठोबा ऋणी. विठोबा ऋणामध्ये आहे असं ऐकलं आणि कुतूहल मनामध्ये जागं झालं. बुवा, आम्ही सगळे ऋणी आहोत याची कल्पना आम्हाला आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काहीतरी ऋण आहे. जन्मतः माणसाच्या मस्तकावर, जीवावर 3 ऋण आहेत. ज्याच्यामुळे हे जग दिसलं त्या देवाचं ऋण आहे. त्यांनी जर व्यवस्थाच केली नसती तर आम्ही जगू शकलो नसतो. मी कायम सांगतो की या जगामध्ये देव नाही असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत, पण नाही म्हणण्यापूर्वी म्हणजे नाकारण्यापूर्वी तरी त्यांना देव मानावा लागतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण हे नाही का नाही आहे असं कोणीतरी म्हणतंय म्हणून नाही. तेव्हा आधी अस्तित्व मानावं लागतं आणि मग नाकारावं लागतं, एक. आणि दुसरं असं की कोणी अस्तित्व मानलं किंवा नाकारलं तरी त्याचं काहीच बिघडत नाही, म्हणजे नाकारणाऱ्याचंही काही बिघडत नाही. आणि जो हे सगळं करणार आहे त्या कर्त्याचंही काही बिघडत नाही. त्यांनी ठरवलंय की हे सगळं झालेलं आहे, तेव्हा इथे योग्य व्यवस्था राहील असं करणं हा माझा धर्म आहे. आता त्याला मानायचं किंवा न मानायचं हे माणसाच्या मनोधर्मावर अवलंबून आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तेव्हा तो जो देव आहे त्या देवाचं आमच्यावर ऋण आहे. दुसरं ऋण ऋषींचं आहे. ऋषींनी जीवनभर ज्ञानदान केलं, विद्यादान केलं. हेच वाक्य थोडं उलटं बोलतो. विद्यादान ज्ञानदान करणारे जे आहेत त्यांना ऋषी म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की. तेव्हा त्यांचं व्रत ज्ञानदानाचं, तपस्येचं, लोकांना शहाणं करण्याचं असं चालवणारे जे गुणी झाले आपल्या इथे, त्यांचं ऋण आपल्या मस्तकावर आहे. त्यांनी जर आजच्या काळामध्ये विज्ञानात शोध लावणारे आहेत, अध्यात्माचं मार्गदर्शन करणारे आहेत, ते ऋषी आहेत असं मी म्हणत नाही, पण ऋषींचं व्रत त्यांनी पुढे चालवलंय. तेव्हा ते सगळे वंद्य आहेत आम्हाला, ते सर्व पूज्य आहेत आम्हाला. त्यांनी जर असे शोध लावले नसते, त्यांनी जर हे सगळं आमच्यापर्यंत आणून ठेवलं नसतं, तर आज हे ऐकायला आणि हे बोलायला असे आपण दोघेही प्रवृत्त झालो नसतो. विचार करा की ही कीर्तन सत्र, पुराण, प्रवचन यांची परंपरा
नानासाहेब फडणवीसांनी ही बेलबाग उभी केलीच नसती तर इथे सुरू राहिली असती का? सद्गुरुनाथ महाराज की. तसा एक भव्य प्राकार या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मंदिर ऋषींनी उभारून ठेवलं. वेद शास्त्र पुराण यातून ज्ञान पुढे नेलं. त्यांचं ऋण आमच्या मस्तकावर आहे, कारण ज्ञानदान त्यांनी आम्हाला केलं. आणि तिसरं, ज्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो तिथल्या पूर्वजांचं ऋण आमच्यावर आहे. पितृऋण असं त्याला म्हणतात. पितृऋण म्हणजे फक्त पित्याचं ऋण असं नव्हे. जे जे कुणी या माझ्या कुळामध्ये आजपर्यंत होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांचं ऋण माझ्यावर आहे. इतिहासामध्ये काही व्यक्तीच प्रसिद्ध होतात हे जरी खरं असलं तरी सुद्धा लक्षपूर्वक ऐका म्हणजे आपल्याला कळेल. इतिहासामध्ये काहीच व्यक्ती प्रसिद्ध असतात हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाचा स्वतंत्र इतिहास असतो. सद्गुरुनाथ महाराज की. इथे बसलेल्या प्रत्येकाचा एक एक इतिहास आहे. आपण लिहून ठेवत नाही म्हणून तो जगाला कळत नाही. आणि काही जणांचा लोकांना न कळवण्यासारखाच असतो, ते जाऊ दे. पण प्रत्येकाचा काहीतरी इतिहास आहे, प्रत्येकाची काहीतरी पार्श्वभूमी आहे, त्याचं म्हणून काहीतरी योगदान आहे. त्यातल्या त्यात लोकोपयोगी, समाजोपयोगी, राष्ट्रोपयोगी असं जो कोणी करतो, कलियुगामध्ये इतिहासाच्या पुस्तकात निदान 4 ओळी तरी त्याच्याविषयी येतात. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे 4 ओळीत पूर्ण करतात. पण ते तरी मान्य करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. मला सांगा की पायाच जर नसेल तर इमारत उभी राहावी कशी? तेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वानी जे पाया घालतात त्या पूर्वजांचं सुद्धा आमच्यावर ऋण आहे. अशी 3 ऋण जन्मतः आहेत. आणि हे काय कमी म्हणून जगण्यासाठी आम्ही कितीतरी ऋण केलेली आहेत, कितीतरी केली आहेत. कुणाकडून काही आवडलं म्हणून घेतलं, पुन्हा दिलंच नाही, ऋण आहे. एखादं पुस्तक आवडलं, आपल्याच जवळ ठेवून घेतलं, ऋण आहे. अहो एवढंच कशाला, 2 खोल्यांचं घर होतं, पण असं वाटलं की 2च्या 4 व्हाव्यात खोल्या, बरं का, 2च्या 4 व्हाव्यात. आता या खोल्यांमध्ये याला काय करायचं होतं का खोलीत जायचं होतं ते माहिती नाही. आपण त्या खोलात जायला नको. पण म्हणून त्याच्या मनामध्ये असा विचार आला की थोडंसं बँकेकडून कर्ज घेऊ, वित्तकोशातून थोडंसं कर्ज घेऊ आणि मजला चढवू. म्हणून कितीतरी मजला करून त्यांनी मजले चढवले आणि 3 मजली घर केलं. आता एकाने हे सांगितल्यानंतर असं मला विचारलं की 3 मजले का केले होते, त्याचं काय प्रयोजन आहे? त्याचं प्रयोजन होतं 2 मजले स्वतःला आणि वरचा मजला भाड्याने द्यायला. सद्गुरुनाथ महाराज की. वरचा मजला भाड्याने दिलेला कायम, तो दुसऱ्याला वापरायला दिलेला. खाली आपण त्यातनं पैसा मिळवायचा आणि त्यातनं मिळणाऱ्या पैशातून कर्ज चुकवायचं, त्यातनं ऋण चुकवायचं. ऋण करणारे काही कमी आहेत का? भाषेची मौज अशी आहे की धन मिळवण्यासाठी सुद्धा ऋण करायला लागतं. सद्गुरुनाथ महाराज की. तेव्हा धनासाठी ऋण करणारे, धनासाठी ऋण वाढवणारे असे लोक जगामध्ये खूप आहेत. सामान्य लोकांचा ऋणाईत राहण्याचा व्यवहार हा आम्हाला माहिती आहे.
परंतु परमेश्वर सुद्धा ऋणायित आहे हे कसं आम्ही मानावं? देव सुद्धा ऋणी आहे हे आम्ही कसं मानावं? खरं तर तो सगळ्या संपत्तीचा स्वामी म्हणजे धनी आहे, पण धनी असणारा असा तो देव महाराज म्हणाले ऋणी आहे. काय असतं की कविता सृष्टी जी असते, काव्य सृष्टी जी असते, त्या काव्य सृष्टीमध्ये कवी हा ब्रह्मदेव असतो. त्याला जे वाटतं त्याप्रमाणे तो त्यामध्ये निर्माण करू शकतो. तसं महाराजांनी केलंय का? पण महाराज हे नुसते कवी नाही आहेत, संत कवी आहेत. महाराज हे संत कवी आहेत, तेव्हा संत कवी नाही आहेत, संत कवी आहेत. हळूहळू काव्य सुचणाऱ्या लोकांपैकी नाहीत. स्फुरलं आणि लोकांनी टिपून घेतलं अशापैकी प्रतिभा आहे. तेव्हा हे सगळं जे बोलणं आहे हे दैवी आहे. याचा अर्थ यात अपसिद्धांत नसणार हे नक्की आहे. मग अपसिद्धांत नाही तर देव हा ऋणी आहे असं कसं मानावं? एक. आणि दुसरं असं की जर तो ऋणी आहे असा अमृतरायांच्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही मानलं तर कोणाचा ऋणी झाला? या दोन गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे का नाही? हो, व्हायला पाहिजे. आता पहिला प्रश्न असा आहे की देव हा ऋणी खरंच आहे का? हो, खरोखरच ऋणी आहे, खरंच ऋणी आहे. तसा जर ऋणी नसता, तसा जर तो ऋणी नसता तर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य का करता झाला असता? तिथे का गेला असता? विदुरांच्या घरी त्यांनी भेट का दिली असती? एकीकडे सगळं प्राप्त होत असताना सुद्धा त्याचा त्याग करून जनाबाईंच्या त्या झोपडीमध्ये तो का येऊन जेवला याचा कधी विचार केला? असे असंख्य प्रसंग आपण पाहिले की असं लक्षात येतं की तो तिथे आला, तो मी ऋणी आहे असं समजून आला. मग तो कुणाचा ऋणी? तर दासांचा ऋणी. त्याचे जे दास त्यांचा तो ऋणी, तो दासांचा आणि आम्ही माझ्यासारखा दासांचा. सद्गुरुनाथ महाराज की. निदान ते चावू नयेत म्हणून तरी कथेत माणसं जागी राहतात, म्हणून त्यांची योजना आहे. सद्गुरुनाथ महाराज की. नाही तर एवढ्या चांगल्या वातावरणात कधी डोळा लागेल? एवढी शांतता मध्यवस्थित हे मिळणं अवघड, आजूबाजूला झाडं बिडं. तेव्हा त्यासाठी त्यांना मध्ये मध्ये पाठवलंय. दासच आहेत ते देवाचे. तेव्हा एकादशी आहे, त्यांची हत्या करू नका, थोडासा त्रास सहन करायचा. तात्पर्य असं की ते जे दास आहेत त्या दासांच्या ऋणात परमेश्वर राहतो, भगवान राहतो. आता हा दास म्हणजे कोण? दास म्हणजे कोण? कुणाला दास म्हणायचं? जगामध्ये दासांची संख्या सुद्धा काही कमी नाहीये बरं का. जगामध्ये दामदास आहेत, कामदास आहेत, विषयदास आहेत, इंद्रियदास आहेत, लोकदास आहेत. तसे दास पुष्कळ आहेत. धनदास आहेत, श्रीदास पुष्कळ आहेत. पण नारायणदास व्हावं असं फार थोड्यानं वाटतं. त्या नारायणाचे दास होऊन जे राहिले, कामदामांच्या पलीकडे असलेला राम पाहावा असं ज्यांना वाटलं आणि त्याचं दास्य आपण करावं असं वाटलं, त्यांच्या ऋणामध्ये तो राहतो. आजवर जे माझं कुटुंब म्हणून मी समजलो, त्या कुटुंबाचं का मी कमी दास्य केलं? पुष्कळ दास्य केलं. कुटुंब दास्यामध्ये अनुभव असा आहे की कितीही दिलं तरी समाधान होत नाही.
प्रत्येकाची मागणी काहीतरी वेगळी असते. उदाहरणार्थ, मला अनुभव नाही पण ऐकायला काही हरकत नाही, आणि सगळ्या गोष्टी अनुभवातूनच शिकायच्या असतात असं काही नाही, बघून बघून पण शिकता येतात. तेव्हा तशातली गोष्ट आहे की एखादी साडी आईला आणली की बायकोला वाईट वाटतं असं म्हणे. म्हणजे एक व्यक्ती संतुष्ट झाली की दुसरी दुःखी. तिला दागिना आणला की हिला हवा असतो म्हणून ही दुःखी. अहो, या दोघींना काही आणलं की मला काही देत नाही म्हणून वडील दुःखी होता. वडील मुलगा यांचं नातं थोडंसं ताणलेलंच, पण त्या मुलाने वडिलांकरता काहीतरी केलं, आई करता काहीतरी केलं, पत्नी करता काहीतरी केलं. आता या तिघांना मिळाल्यानंतर मुलगा म्हणाला त्याचा, माझं काय, त्याला काहीतरी आणून दिलं. बरं, एकदा दिल्याने हे संपतंय का? तसं नाही, सारखं देत राहा, कुणाला तरी सारखं देत राहा. खरं तर असं आहे की प्रपंचामध्ये सुद्धा राहून देण्याची प्रवृत्ती वाढवता येते. आपल्या भाषेत बोलायचं तर डेव्हलप करता येते, पण त्या दृष्टीने आपण बघतच नाही. यातनं मला काय मिळणार आहे याचा विचार करून ते देत असतो. काही मिळत नाही. कुटुंब दास्याने सुखी झालाय असा प्राणी जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. जाऊ द्या. मग समाज दास्य केलं. समाजाचं दास्य करून समाजाने शिखरावर नेलं. हे जरी खरं तरी सुद्धा त्या समाजाच्या मनासारखं जर झालं नाही तर ज्यांनी यशाच्या शिखरावर नेलेलं आहे, ज्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर नेलेलं आहे, तो समाज त्याला पायाखाली तुडवायला कमी करत नाही. समाजदास्याची ही स्थिती आहे. पोटासाठी राजदास्य करणारे तुमच्या माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत. त्यांना राजदास्याने सौख्य झालंय असा अनुभव नाही. कारण राजाची मर्जी सांभाळणं आजच्या काळामध्ये अधिकाऱ्याची म्हणजे बॉसची मर्जी सांभाळणं, बॉसिंग सहन करणं यात कसोटी लागते. त्याच्या गुडबुक्स मध्ये राहण्याकरता प्रयत्न करणारे लोक का असतात? आपलं हित साधायचं असेल तर हा ग्रह बॉस नावाचा आपल्यावर प्रसन्न पाहिजे. जामाता दशमो ग्रह हा असं म्हणतात. तो 10वा असेल तर हा 11वा आहे. सद्गुरुनाथ महाराज की ते त्याची पूजा करायला लागते ना हो. कारण बाकीचे ग्रह आपापल्या जागी असतात, हा समोर असतो. त्याचा काय ग्रह होईल हे सांगता येत. तेव्हा त्याचा कोणताही वेगळा ग्रह होऊ नये म्हणून त्याला संतुष्ट ठेवावं लागतं. तरी सुद्धा आपल्या मनासारख्या गोष्टी होतील असं समजण्याचं कारण नाही. राजदास्याने सुख आहे असं समजण्याचं कारण नाही. एखादं काम करून आलो, घरी आलो, आता व्हॉट्सॲप असतं, त्याच्यावर मेसेज येतात, त्याच्यावर कामांची यादी येते, कॉल सुरू होतो. कॉल करावा लागतो, अटेंड करावा लागतो. का करावं लागतं? राजदास्य. हे राजदास्य एकदा पत्करलं की कायम राहणार आहे. सुख आहे का? नाही. राजदास्य कशासाठी केलं? कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी. कुटुंबदास्य का केलं? मी सुखी राहण्यासाठी. समाजदास्य का केलं? फावल्या वेळात काहीतरी चांगलं काम करायचंय म्हणून. प्रत्येकाचा उद्देश वेगळा, पण समाधान मात्र बिलकुल नाही. मी सुखी आहे का याचं उत्तर शून्य. याचं उत्तर नाही असं आहे. मग राजदास्य, कुटुंबदास्य, समाजदास्य ही दास्य करून आपल्याला जर सौख्य होत नसेल तर कुणाचं दास्य केलं पाहिजे? दास अशाच व्हायला पाहिजे की जो स्वामी एकदा प्रसन्न झाला म्हणजे आपल्या जवळचं सगळं देईल. सद्गुरुनाथ महाराज की आपल्या जवळचं सगळं म्हणजे
मान सन्मान सुद्धा, आणि या मान सन्मानाच्या पलीकडे जे मोक्षाचं ऐश्वर्य त्याच्याकडे आहे, त्याचं द्वार उघडून आपल्याला त्या खजिन्यामध्ये नेऊन सोडील, असा जर स्वामी या जगाच्या पाठीवर कुणी असेल तर तो एकच आहे, जगन्नियंता जनार्दन, जगज्जीवन असं ज्याला म्हणतात, तो परमात्मा. त्यामुळे दास्य जर आम्हाला करायचं असेल तर ते दास्य आम्ही भगवंताचं केलं पाहिजे. आणि असं भगवंताचं दास्य मनःपूर्वक करणारे जे कुणी आहेत त्यांच्या ऋणात देव स्वतः राहतो, हा स्वामी स्वतः राहतो. हा आशय सांगताना पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये अमृतराय महाराज सांगतात, दासांचा हारिणी विठोबा, दासांचा हारिणी. झालं सर, समुद्र उल्लंघून पहिलं तीराला गेले, लंका ताब्यात आली, रावणाचा वध झाला, विभीषण पायी शरण आला आणि असं सांगितलं विभीषणाला राज्यारोहण करताना, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी जननी आणि जन्मभूमी ही मला स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटते, असं उत्तर देऊन भगवान रामचंद्र परत आले. राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाला प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रदान केलं. हनुमंतानं काही प्रदान करायचं असं मनामध्ये आलं. पण असं प्रदान करत असताना सीता मातोश्री म्हणतायत की अहो, हा नवरत्नांचा कंठा ही माला याच्या गळ्यामध्ये घातली आपण, आणि उचित सन्मान मारुतीरायांचा झाला या दरबारामध्ये. आता मला खरं समाधान आहे. भगवान म्हणाले, नाही, अजूनही मला समाधान नाही, कारण या माझ्या दासाचा उचित सन्मान मी अजूनही करू शकलो नाही. मारुते, अरे आजपर्यंत तो आमच्यासाठी इतकं काही केलंयस, इतकं केलंयस की त्या एकेका उपकारासाठी, एकैकस्योपकाराय प्राणान दास्यामि ते कपे, तुझ्या एकेका उपकारासाठी मी एक एक प्राण जरी देऊ केला तरी सुद्धा 5 उपकारातून, 5 उपकारातून निवृत्ती होईल, कारण प्राण 5 आहेत. उरलेल्या उपकारांसाठी काय करू मारुते? यासाठी शेषस्ये होपकाराय भवामऋणिनो वयम. उरलेले जे उपकार आहेत त्या उपकारांकरता आम्ही सर्वजण तुझ्या ऋणात कायम आहोत, कल्पांतापर्यंत आम्ही तुझ्या ऋणात आहोत, असं म्हणणारा स्वामी श्रीरामापेक्षा अन्य कोण आहे? आपल्या दासाचं दर्शन आपल्या आधी व्हावं याची व्यवस्था करणारा हा एकच स्वामी आहे. आणि तो दास सुद्धा असा एकनिष्ठ आहे की स्वामी आणि मी यांच्यामध्ये कोणी येऊ नये अशी त्याची इच्छा आहे. गडावरती श्रीधर स्वामी महाराजांनी नाम सप्ताह सुरू केला तेव्हा वीणा घेऊन नाम घ्यायला कुणी उपलब्ध व्हायचं नाही. अशा वेळी काय करायचं? हातपाय गाळून बसायचं नसतं. जो आयोजक असतो त्यांनी याचा विचार करून आधीच पूर्वतयारी करून ठेवायची असते. महाराज स्वतः उभे राहायचे. श्रीधर स्वामी गळ्यामध्ये वीणा अडकवायचा आणि नाम घेत उभे राहायचे. कधी कधी 12-12, 14-14 तास त्यांना एका जागेवर उभं राहायला लागायचं. अशी परिस्थिती होती. विनोदानी श्रीधर स्वामी असं म्हणत असत की एखाद वेळेला इतका वेळ उभं राहिल्यानंतर दुसरा कुणी येतच नाही म्हणून मनाची चलबिचल व्हायला लागली तर आपण एक करावं, समर्थांसमोर मारुतीराय आहेत ना, त्यांच्या गळ्यामध्ये वीणा द्यावा आणि आपण बाजूला व्हावं. का?
कारण ते कुणीही मध्ये उभा नसला तरी ते मात्र देवासमोर कायम उभे आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. गरुडाची, हनुमंताची, नंदीची पूजा का होते देवाधी? तर त्यांना तो सन्मान या स्वामींनी दिलेला आहे. भगवद्दास्याचा परिणाम हा जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा होतो. तसा परिणाम जर अनुभवायचा असेल तर काय करावं? अभि विषयांचे दास न होता भगवंताचं दास व्हावं. विषयातीत जो आहे त्याचं दास्य आम्ही करावं. असं दास्य करणारे कसे धन्य होतात हा चरित्र भाग आपल्याला थोडक्यात बघायचा आहे. म्हणून पूर्वरंगामध्ये आपण इथेच थांबूया. पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये अमृतराय महाराज म्हणाले, दासांचा हरिणी विठोबा, दासांचा हरिणी विठोबा, दासांचा दासांचा हरिणी, दासांचा हरिणी, दासांचा हरिणी विठोबा धर्ममखी जो उष्टी काढी, धर्ममखी जो उष्टी काढी, निर्जर चूडामणी, निर्जर चूडामणी, दासांचा हरिणी, दासांचा हरिणी, दासांचा हरिणी, दासांचा हरिणी, गोपवधू करी बंधन दावे, गोपवधू करी बंधन दावे, शोषित से शिशुपणी, दासांचा हरिणी विठोबा, दासांचा हरिणी, दासांचा हरिणी. विठोबा दासांचा हरिणी, दासांचा हरिणी, हरिणी, हरिणी. दिर्घट दीदी नाती नाती ते ना, दिर्घट दीदी नाती नाती ते ना, दिर्घट दीदी नाती ना, दिर्घट दीदी नाती नाती ते ना, दिर्घट दीदी नाती नाती ते ना, दिर्घट दीदी नाती ते ना, ते ना, दिर्घट दीदी ना, ते ना, ते ना, धे ना, दे ना, दे ना, दे ना, ना दुम 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 गण दे ना, दे ना, दे ना, ना दुम 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 गण. गुरु को गावे तब भेद पावे गुणी, गुरु को गावे तब भेद पावे गुणी. धीरगड धाकना ना 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 गड गड तक तू ना, धीरगड तक दे दे ना, ते ना, ते ना, धीरगड तक दे दे ना. मगाशी आम्ही बोलत होतो, यांनी विनायक बुवांची आठवण काढली. ते गात असत. त्रिवट आहे ही. धीरगड तक दे दे ना, दे दे ना, दे दे ना, दे दे ना ना, धीरगड तक दे दे ना, ते ना, ते ना, दे ना, धीरगड तक दे दे ना, ते ना, ते ना, धीरगड तक दे दे ना, धीरगड तक दे दे ना, दे दे ना, धे ना, धे दे ना, धे ना, धे दे ना, धे दे ना, धे दे ना, धे दे ना ना, धीरगड तक दे दे ना, ते ना, ते ना, धीरगड तक दे दे ना, ते ना, ते ना, धीरगड
धी ना धी धी ना धीरगड धे धे ना ते ना धीरगड धे धे ना वा ते ना धीरगड धे धे ना ते ना धीरगड द्रुत मध्य विलंबित और काल काल समविषम कंठ परन कर दिखावे सुधमत तब बड़ो गायक कहावे धीरगड धागड़ा ना ना गड़ गड़ धोना धीरगड दे देना तेना ते देना धीरगड तक दे देना धीरगड तक दे देना धीरगड तक दे देना. भजन करू आणि चरित्र भागाला आपण आरंभ करू. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. ती म्हणे राज अंबरे डोल आपणापाशी आहेत जाण. अहो मी काय म्हणते, एवढे दुःखी का होता? परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलंय, काय कमतरता आहे? काहीही कमी नाही. तेव्हा जे आपल्या जवळ आहे ते इतरांना द्यावं. आजपर्यंत देत आलात, मग या विचारात आज का? आजपर्यंत दान करायचंय म्हटल्यानंतर तुम्हाला इतकं चिंतित मी कधी पाहिलं नाही. आज असं काय झालंय? कांते, दान करायचं हे खरं, पण ज्याचं दान द्यायचंय ते माझ्या मालकीचं नाही, हा खरा प्रश्न आहे. ही खरी समस्या आहे. माणसानं हा विचार कधी केलाच नाही जीवनामध्ये की ज्याचं मी दान करतो ते माझं आहे का? माणूस म्हणतो की रक्त माझं आहे त्याचं दान करतो, पण तेही त्याचं नाही. खरं तर ते निर्माण करणारी काही वेगळी व्यवस्था आहे, त्याच्यामुळे ते मिळतं. जे मला दान केलेलं आहे ते मी कुणाला तरी माझं आहे समजून दान करतो, असा व्यवहार चालू आहे या जगामध्ये. जे दान करायचं ते माझं नाही, त्याचं दान कसं करू? खरंय,
ज्याचं दान करायचं ते आपलं नाही, पण परमेश्वराने आपल्या हक्कात ते राहावं याची सोय केली आहे ना, आपल्या अधिकारात ते असावं याची सोय केली आहे ना, मग त्याला स्मरूया आणि त्याच्या प्रेरणेने जे असेल ते करूया. मधुरोत्तरे वदेती, मधुरोत्तरे वदेती, प्रिये, अगं किती मधुर बोललीस, तुझ्या बोलण्याने खरा दिलासा मिळाला. अहो, फारात फार काय होईल, हे आपल्या जवळ असलेलं धान्य आपण जर लुटलं, ही गुदाम जर आपण खुली केली, 2 राज अंबर आपल्या जवळ आहेत, त्यातलं धान्य हे लोकांसाठी पुढे आणलं तर फार काय होईल, शिक्षा होईल उग्र यवनाची, त्या यवनाची उग्र शिक्षा सहन करावी लागेल, उग्राची उग्र शिक्षा सहन करावी लागेल. इतकंच ना, नाथ, पण अनेकांना अशी शिक्षा सहन करायला लागू नये, त्या कामी जर आपला देह आला तर त्याच्यासारखं दुसरं सौख्य नाही. डोळे भरून आले. काय बोललीस तू? अगं, आजपर्यंत वेदांताचा अभ्यास मी केला पुष्कळ, पण आज त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. माझ्या घरामध्ये, माझ्या जवळ माझं म्हणून माणूस असा आहे, ही त्या परमेश्वराची कृपा आहे. खरं बोललीस तू. फार काय होईल, त्याची शिक्षा होईल. कसली शिक्षा होईल? देहांत प्रायश्चित्त करील तो बादशहा. करू दे, करू दे नाथ. जरी त्यांनी शिक्षा केली तरी परी विठ्ठल आठवोनी, परी विठ्ठल आठवोनी, स्वस्था याची करावी जीवनाची. विठ्ठलाचं स्मरण करावं, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. 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 आणि दुसरं पाऊल कशासाठी? नाथ, तुम्हाला खरंच सांगते, मी चुकले तर मला क्षमा करा. पाऊल वाकडं पडण्याच्या ऐवजी पुढे पडावं. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते सरळ पडायचं असेल, ते पुढे जायचं असेल तर त्याकरता नाम विठोबाचे घ्यावे. विठ्ठलाचं नाम घ्या आणि पुढे चला. देहांत प्रायश्चित्त जरी झालं ना नाथ, तरी तुमच्या आधी स्वर्गाच्या दारामध्ये पंचप्राणांची पंचारती लावून तुमच्या स्वागतासाठी ही तुमची कारभारीण सिद्ध असेल. एवढे शब्द ऐकले. आपल्या उत्तरीयानी दामाजी पंतांनी डोळे पुसले, पगडी चढवली आणि दारामध्ये आलेले जे हाशम होते त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, उठा, 4 घास खाऊन घ्या.
असं आजपर्यंत प्रेमाने त्या राजदासानं कोणी म्हटलं नव्हतं. समोर वाढलेलं ताट आलं, अतिशय प्रेमाने ते जेवले आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की ज्याला शासन करायला आम्ही इथपर्यंत आलो आहोत, त्याच्यासाठी आमची योजना केली, त्याच्या घरची समृद्धी ही राजापेक्षा कैक पटीने अधिक आहे. तृप्ततेचा ढेकर दिला आणि दामाजी पंतांना घेऊन हे हशम निघाले. बिदरच्या बादशहाकडे वाटचाल चाललेली होती. मजल दरमजल करत 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 निघालेले होते आणि वाटेमध्ये त्या पंढरीच्या मंदिराचा कळस, फडकणारी ध्वजा दिसायला लागली आणि दामाजी पंतांचं मन उचंबळून आलं. सुखा लागे करीसे तळमळ, सुखा लागे करीसे तळमळ, सुखा लागे करीसे तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, सुखा लागे करीसे तळमळ, हो सुखा लागे करीसे तळमळ, हो सुखा लागे करीसे तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, 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 जन्मोजन्मीचे दुःख विसरसी हो, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी हो, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी विसरसी विसरसी, मग तू अवघाची सुखरूप होसी हो, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी, सुखरूप होसी सुखरूप. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग. भगवंताचं नाम घेत 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 दामाजी पंत पुढे जायला लागले. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येऊन उभे राहिले आणि डोळ्यासमोर प्रसंग दिसायला लागला. कोणता? पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे राजा अंबर खुली केली आणि लोकांनी पुत्या पोत्यांनी धान्य दिलं. पांडुरंगाचं नाम घेत लोक संतुष्ट झाले. जनी असलेला जनार्दन त्या क्षणी मला दिसला. तो जनार्दन आज या विटेवर असा स्वस्थ का उभा आहे? म्हणून प्रश्न मनामध्ये पडला. हात नकळत जोडले गेले. श्री परमात्मने नमः. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. एक एक श्लोक पंत मुखानी म्हणायला लागले. ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसी केशव. कानावर शब्द येत आहेत देवाच्या. देव विचार करतायत. आज हा मीच सांगितलेला माझ्याच मुखातून आलेला ग्रंथ मला वेगळा संदर्भ का दाखवतोय?
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। यत्र योगेश्वरः कृष्णो, भगवान विचार करतायत, अनन्याश्चिन्तयन्तो मां, हे म्हणणार मी ना, अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भजति नर अनन्यजे माते, भजति नर अनन्यजे माते, भजति नर अनन्यजे माते। धनंजयामी चालवी त्यांच्या योगक्षेमाते, धनंजयामी चालवी त्यांच्या योगक्षेमाते। भजति नर अनन्यजे माते। ते महाभारत जेव्हा चाललं होतं तशीच महाभारताची परिस्थिती या लोकांवर आली। देवीचा दुष्काळ, खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे। त्या प्रसंगी या आपल्या भक्तराजांनी राजाची असलेली गोदाम आपल्या ताब्यात असलेली लुटवली। आज याचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे। भजती नर अनन्यजे माते, जयाना मज वाचून काही, जयाना मज वाचून काही। सृष्टी माझी तुझ्या पदार्थावरी प्रीती नाही, जीवाहुनी आवडती मजते। धनंजयामी चालवी त्यांच्या योगक्षेमाते, धनंजयामी चालवी त्यांच्या। पायाखालची वीट सोडली देवानी आणि अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। जयाना मज वाचुनी काही, सृष्टी माझी तुझ्या पदार्थावरी प्रीती नाही, जीवाहुनी आवडती मजते, जीवाहुनी आवडती, 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 जीवाहुनी आवडती मजते, जीवाहुनी आवडती। देव वळले आणि आत शिरले। कोण्याही पुरुषांनी बाहेर पडण्यापूर्वी आत शिरावं, तसे आत शिरले आणि त्यांच्या कानावर एवढंच आलं, आवडती, 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 जेव्हाहुनी आवडती मजते। कोण काय म्हणताय? कमरेवरचा हात सुटला, लक्षात आहे ना? माझ्यासाठी आला तिथपर्यंत, तरी मी पाठ करूनच उभी आहे तुमच्याकडे। आता इतके दिवस उभी राहिले तरी तुम्हाला लक्षात नाहीये, परत मला सांगत आलात जीवाहुनी आवडती। कोण आता आवडती? अगं पुढचा येईल, आवडती मजते। हा ठीक, मला वाटलं कोण आता आणखीन आवडली। तुम्हाला कोण आवडेल सांगता येत नाही। आवडती मजते, हा सगळा परिणाम तुझा। मायेच्या प्रभावाखाली मी येतो आणि मग सगळे मला हवे हवेसे वाटतात, आवडतात। हे सगळं तू सुरू केलंयस, ते जाऊ दे, तुम्ही भांडायला आलात का इथे? आवडती मज, अहो पण कोण? ते भक्त ग, भक्त। त्यांच्याशिवाय मला दुसरं कोणी प्रिय नाही। तू सुद्धा मला का प्रिय आहेस माहितीये? तू माझी भक्त आहेस म्हणून। सद्गुरुनाथ महाराज की। हा म्हणजे आता कुठे जायचंय? कुठे जायचंय? नाही, ते कुठं जायचंय तिकडं मी जातो, पण यावेळी तुला माझ्याबरोबर यायचंय। मी इथं पंढरपूरमध्ये बरी आहे। पंढरपुरात माझं स्थान आहे, लोक पायाशी येत आहेत
धरून लोक त्यांचं डोकं आपटतायत माझ्या चरणावर, असू दे, त्यात समाधान आहे. मी इथे थांबते, तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा. अगं असं काय करतेस? आपण दोघे मायबाप नाही का भक्तांचे? एकटा पिता जाऊन कसं झालेल? मायेनी यायला नको. चल तू माझ्याबरोबर ये. मी यायची नाही, माझं येणं होणार नाही. अहो असं म्हणतायत तोपर्यंत यांनी वेश पालटला. काळी घोंगडी काळी काठी काळा दोरा कंठी, काळी घोंगडी काळी काठी काळा दोरा कंठी, भक्तांचा तो प्रभुवर ईश्वर, दीन बने जग जेठी रामा, साधोजी राजा राम कहोजी. आधीच रंग काळा, त्यात कपाळाला ठसठशीत बुक्का, खांद्यावर काळी घोंगडी, हातामध्ये काठी. अगो बाई, हे कोणतं सोंग काढलं नवीन? तुला म्हटलं ना चल माझ्या बरोबर म्हणून, पण तू यायला तयार नाहीस. आता काय करू? आता काय करू? काय करू म्हणजे काय? ते तुमचं तुम्ही बघा, मला नाही सांगता यायचं. सांगता काही यायचं नाही. तुला माझ्याबरोबर यावं लागेल असं म्हणून कमरेला करदोड्यामध्ये खोवलेला जो बटवा होता तो उघडला. महालक्ष्मीची प्रतिष्ठा त्याच्यामध्ये केली, बटवा लावला कमरेला आणि निघाले. एक एक पाऊल पुढे टाकत 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 देव निघाले. इकडे दरबारामध्ये दामाजी पंत पोहोचणार त्यापूर्वी जोहार मायबाप, जोहार. कोण आलाय? खाविंदांना वर्दी द्या, म्हणाव मंगळ वेड्याचा महार आलाय, महार. लेकिन तुम्हारा इधर क्या काम है? ते काही मला सांगता यायचं नाही तुम्हासनी, पण मला जाऊ द्या की एक वार खाविंदाकडं. बघताय नव दुष्काळ कसा आहे? देवीचा दुष्काळ, देवीचा कोप. त्या कोपातनं कोणी सावरील तर खाविंदाकडे जाया नको? जाया होव, जाया होव म्हणून तर आलो इथं. मला तेवढी वाट करू द्या, मला जाऊ द्या. मला खाविंदाकडे जायचंय, लई बिगी आहे बघ. जाऊ द्या मला. आतमध्ये वर्दी दिली एकाने आणि म्हणाले कोण आहे विचारा त्याला. म्या कोण? म्या महार, महार इठू महार, इठू महार. पण कुठून आलास? मंगळवेढ्याहून आलो, मंगळवेढ्याहून. अशासाठी दामाजी पंतासाठी एवढं ऐकलं आणि खाविंदांनी परवानगी दिली. आत आणा म्हणाले त्याला, आत आणा. उभे राहिले समोर येऊन, दूर उभे राहिले, अंतर ठेवून उभे राहिले. कारण सिंहासनावर बसलेल्या माणसापासून किती अंतरावर उभं राहायचं असतं याचं चांगलं ज्ञान होतं. लांब उभे राहिले, जोहार केला, लवून मुजरा केला आणि बोलिए क्या कहना है? खावीन, तुम्ही हुकूम सोडलाय म्हण, फरमान पाठवलाय म्हण. मंगळवेढ्याकडे ते फरमान गेलं आणि माझा धनी हात बांधून इकडं आणायला लागले तुमचे हाशम, आणि मी स्वस्थ बसू होय. अरे पण तू कोण? मी दामाजी पंताचा सेवक. अरे तो साधा कमावीसदार, आणि त्यांनी तुला सेवक ठेवले ते काही मला माहिती नाही, पण म्या तर तुमचा त्यांचा सेवक. त्यांच्यासाठी इथवर आलो बघा. महाराज इटू नाव आहे माझं. ते सगळं ठीक आहे, पण काम काय आहे?
काही नाही, तुम्हासनी सांगाय आलो की माझ्या धन्याची काही बी चूक नाही, काहीही चूक नाही. गुणगारी गुणगारी धन्याची काय नाही जेव गुणगारी. गुणगारी धन्याची काय नाही जेव गुणगारी. गुणगारी धन्याची काय नाही जेव गुणगारी. हे गुणगारी 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 धन्याची काय नाही जेव गुणगारी. माझ्या धन्याची काही गुन्हगारी नाही, त्यांनी काही गुन्हा केलं नाही. भुकेले अनाथ असे जे कुणी होते अशा सगळ्यांना धान्य दिलंय आणि बोलीवर दिलंय परत आणण्याच्या. त्यांच्याकडे धान्य आलं म्हणजे ती गोदाम भरणार आहे पुन्हा. गुणगारी धन्याची यात काय चूक झाली जी? गुणगारी धन्याची काय नाही जेव गुणगारी. लखुट्यामंदी लिवलंय सार इनुनी वारंवार. लखुट्यामंदी लिवलंय सार इनुनी वारंवार. भरपाईचं दाम दिली आधी मोजून घ्या सरकार. गुणगारी धन्याची काय नाही जेव गुणगारी. गुणगारी धन्याची काय नाही जेव गुणगारी. गुणगारी धन्याची काय नाही जेव गुण. काही गुन्हा नाही माझ्या धन्याचा. जे काही आजपर्यंत त्यांनी लुटलं त्याचा सगळा हिशेब याच्यात लिहिलाय बघा. चिठ्ठी पुढे आली. ही चिठ्ठी दिलीस ठीक आहे, पण याचं धन कुठे आहे? खळखळा पोतिल्या मोहरा. आपल्या कमरेचा बटवा काढला आणि म्हणाले धन घेऊन आलोय मी. घेऊन आलायस यात? अरे हा बटवा किती, याचं दाम किती चुकवायचंय कळते का तुला काही? नुसतं नावात दाम असून काही चालत नाही. पंतांचं नाव घेतोस पण दामाचं काय? तो म्हणाल देतो ना, त्यासाठी तर आलो. खळखळा पोतिल्या मोहरा. बटवा उघडला आणि ही महालक्ष्मीची प्रतिष्ठा केलेली होती. त्या महालक्ष्मीनी त्या क्षणी आपलं सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली. खळखळा ओतिल्या मोहरा. खळखळा ओतिल्या मोहरा. त्याची मोजून पावती करा. त्याची मोजून पावती करा. हो खळखळा ओतिल्या मोहरा. खळखळ 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 आवाज व्हायला लागला. आता थांबेल मग थांबेल मग थांबेल मग थांबेल. कुठं थांबायला? हा असा डोंगर, या बाजूला विठू, पलीकडच्या बाजूला राजा आणि मध्ये धन. या विठूला राजा दिसतोय पण राजाला धनापुढे विठू दिसेना. खळखळा ओतिल्या मोहरा. त्याची मोजून पावती. पावती घ्या की पावती. अरे आधी होऊ तर दे, होऊ दे. लोक कामाला लावले. अहो एक 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 मोहरा मोजता मोजता घाम आला. हातात पंखे धरून माणसं उभी करायला लागली. अशी वेळ आली. एक 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 मोहरा पाहतायत आणि राजाचा चेहरा मोहरा बदलतोय. खळखळा ओतिल्या मोहरा. त्याची मोजून पावती करा. ढीग बघून चमकल्या नजरा. चमकल्या नजरा. चमकल्या नजरा. ढीग बघून चमकल्या नजरा. चमकल्या नजरा. चमकल्या नजरा. शाह घाली बोट तोंडात.
झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, हो झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. पावती केली, आपल्या हातात घेतली, मुजरा केला आणि म्हणाले आता येतो मी. झाला सगळा हिशेब झाला. आता दामाजी पंथावरचा कलंक पुसला गेला. त्यानं शिक्षा करण्याचं काम नाही ना खावीन. आता मी येतो. पाठ फिरवली आणि निघाले. हे म्हणाले थांब, ठेर ओ ठेर. आता काय आणि काय राहिलंय? अजून थोडं धन नको. दिलंस एवढं पुष्कळ, पुष्कळ मिळालं, धाम जुपटीने मिळालं. पण तुम्हारा नाम क्या बोले? विठू. विठू विठू मार. हा तो विठू. तू दामाजी पंथाचा सेवक, बरोबर? बरोबर. दामाजी पंथाचा सेवक का म्हणून झाला? का म्हणून झाला? हा आता कसं विचारलं? दामाजी पंथाचा सेवक का म्हणून झालो? का म्हणून झालो? अहो दामाजी पंत मला 1 लक्ष देतो, मग मी 2 लक्ष देतो. माझा हो, माझा सेवक हो. नको नको, मला तुमचे 2 लक्ष नको. 3 देतो, 3 लक्ष देतो, अजिबात नको. अरे 5 लक्ष देतो, अजिबात नको. मला 2, 3, 4, 5 लक्ष देणारे आवडत नाही, ते 1 लक्ष देणारा आवडतो. 1 लक्ष ते मला मिळतंय दामाजी पंथाकडं. मी त्यांचा निष्ठावान सेवक. तुम्हाला कसा विकू? मी निघालो असं म्हणून मान वळवली आणि भगवंतानी फक्त चेहरा पुन्हा वळवला, फक्त चेहरा वळवला आणि श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, पुल्लगल्ल कर्णाच नेत्र सुप्रसन्न लोचन, हिंदू वदनतील पुष्प नासिका धर हनु, बिंबगत हास्य मंद मंद मंद. हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद, मुहा पुढे भक्त सखा गोविंद. हरी हा आनंदाचा कंद, सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित, कुटिला लट दिटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध. हरी हा आनंदाचा कंद. फक्त चेहरा वळवला आणि काय रूप दिसायला लागलं. चालू जाऊ. कस्तुरीचा टिळा ललाटावरती, केसांच्या कुरळ्या बटा आलेल्या, मस्तकावर मुकुट आहे, त्याच्यामध्ये मोरपीस लावलेलं आहे, कानामध्ये मकराकृत कुंडल आहेत, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहेत. असं रूप पाहिलं आणि बादशाह वेडावला. हो वेडावला. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरा. हे जुनं ब्रेथलेस आहे. श्रवणी मनोहर सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित, कुटिला लट दिटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध. हरी हा आनंदाचा आनंदाचा आनंदाचा. तो पाहिला आणि बादशाह जो काही वेडावला तो त्याच्या मागे पळत निघाला. अहो बादशाह याच्या मागे आणि हा दामाजी पंतांच्या मागे पळत 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 हा विठू कुठे गेला हे काही दिसेना. दामाजी पंतांची स्वारी समोर येऊन उभी राहिली. खाविंदाना मुजरा केला. महाराज, ये तुम्हारा सेवक आपके सामने खड़ा है, बोलिए क्या गुनाह है मेरा, क्या गलती हुई मुझसे? नहीं नहीं, कुछ गलती नहीं हुई, उसका सब हिसाब किताब कर दिया. खाविन, क्या बोल रहे हैं आप? हाँ, उसका सब हिसाब हो गया पंत, लेकिन मैं दौड़ते आता तुमने देखा, दौड़ता हुआ देखा,
किसके पीछे खाविन? तुम्हारा सेवक जो आया था इधर, मेरा सेवक, माझा सेवक. खाविन, चेष्टा करायला मीच सापडलो आज तुम्हाला. माझा कोण सेवक? मीच तुमचा सेवक. माझा आणि कोण? माझा आणि कोणी सेवक नहीं. लेकिन इधर भेजा था, तुमने इधर भेजा था. क्या बताया उसने आपका अपना नाम? आपने पूछा क्या उसे? क्या बताया नाम? विठू महार असं नाव सांगितलं त्यांनी. एवढे शब्द ऐकले दामाजी पंतांनी आणि त्या क्षणी दामाजी पंतांचे डोळे पाण्याने भरून आले. हात नकळत जोडले गेले. भगवंताचं नाम मुखावर आलं आणि पंत म्हणतायत, देवा, अरे आज इथे पंढरीचा राजा महार होऊन आला, महार झाला. अरे जो ऋषी मुनींना महाग झाला तो आज इथे महार झाला. आणि हा बादशाह तुझ्या रूपाने वेडावला. देवा, आता एक तास या खाविंदांना दर्शन दिलं तुम्ही, खाविंदांना रूप दाखवलं, मलाही दाखवा. हाँ, उसे बुलाओ, फिर से बुलाओ. वो आना चाहिए. वो कुछ अजीब दिखता है, इसलिए हम दौड़ते चले थे. कहाँ है वो? उसे बुलाओ. हात जोडले आणि स्मरण केलं. महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीनाथ भगवान की जय. स्मरण केलं आणि त्या स्मरणासरसे देव प्रकट झाले, देव व्यक्त झाले. खाविंद म्हणतायत, हे नाही, मी हे रूप नाही पाहिलं. मत्स्य अवतार धारण केला, ये भी नहीं. कूर्म धारण केला, ये भी नहीं. नरसिंह अवतार धारण केला. आता घाबरले, म्हणाले, अरे हे घाबरवणारं रूप नव्हतं, मोहक होतं. मगाशी असा दिसत होता ना, आता असा कसा? हात जोडले पंतांनी आणि सांगितलं, देवा, ज्या रूपात इथे आपण आला होता ते रूप दाखवा. खाविंदांना बघायचंय, मलाही बघायचंय. काय रूप घेऊन आलात तुम्ही इथे? म्हणून प्रार्थना केली आणि त्या विठूच्या रूपामध्ये देव पुन्हा प्रकट झाले. एक कौपिन नेसलेलं, लज्जा रक्षणापुरतं करदोडा कमरेला, त्याच्यामध्ये बटवा खोवलेला, हातामध्ये काठी, डोईला मुंडाचं, कपाळावर काळा मुक्का, गळ्यामध्ये काळा दोरा, असं ते रूप प्रकट झालेलं पाहिलं. हात जोडले, साष्टांग दंडवत प्रणिपात केला. खाविंद म्हणतात, हेच रूप, हेच रूप. पण मगाशी चेहरा वळवला आणि काहीतरी वेगळंच दिसलं. ती ही किमया करून दाखवली देवानी. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला तो परमेश्वर, त्याच्या चरणी सगळे लीन झाले. हात जोडले गेले नकळत सगळ्यांचे. पंतांनी देवाला म्हटलं, देवा, इथपर्यंत तुम्हाला यावं लागलं, हा असा वेश करून यावं लागलं, हे सगळं माझ्यामुळे झालं. काय पापाच्या राशी माझ्या? नाही 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 पंत, तुमच्या पापाच्या राशी काही नाही. उलट आज तुमच्या ऋणातनं मुक्त व्हायचं म्हणून इथपर्यंत. काय बोलताय देवा? का लाजवताय? नाही पंता, मी लाजवत नाही. खरंच सांगतो, तुझ्यासारखे जे राजाची नोकरी करणारे पण देवाची चाकरी करणारे आहेत, त्यांच्यासाठी धावून येणं हा माझा स्वभाव आहे. हातून कार्य काही चाललेलं असू दे, त्या कर्माचं फळ मला अर्पण करणारे लोक तुम्ही आहात. निष्काम कर्म करणारे भक्त तुम्ही आहात. तेव्हा अशा निष्काम भक्तांसाठी, दासांसाठी त्यांचा दास होऊन राहणं हे माझं ब्रीद आहे. तुमचं
दास्याचं ऋण माझ्यावर आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. अमृतराय महाराज जणू काही आपल्या दिव्य दृष्टीनं हा प्रसंग पाहते झाले आणि त्यांच्या तोंडी उद्गार आले, दासांचा हा ऋणी विठोबा, दासांचा हा ऋणी. अमृतराय कवी निर्मल जीवन, दीनजना रक्षणी विठोबा, दासांचा हा ऋणी. दासांचा धा धिन धा धा थिन, दासांचा ऋणी विठोबा, दासांचा ऋणी. दासांचा ऋणी, दासांचा ऋणी, दासांचा ऋणी, दासांचा ऋणी विठोबा, दासांचा ऋणी विठोबा, दासांचा ऋणी, दासांचा ऋणी विठोबा. धर्ममखे दो उष्टी काढी, निर्मल निर्जर चूडामणी, दासांचा ऋणी, दासांचा ऋणी. हारिणी दासांचा हारिणी, 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 दासांचा हारिणी, दासांचा हारिणी. विठोबा गोपवधूकरी बंधन दावे, गोपवधूकरी बंधन दावे, शोषित से शिशुपाणी, दासांचा ऋणी विठोबा, दासांचा ऋणी, दासांचा ऋणी. अमृतराय कवी निर्मळ जीवन, अमृतराय कवी निर्मळ परमेश्वर अर्पण करतो. दोन्ही साथीदार उत्तम आहेत, म्हणजे अवधूत प्रसाद असे ते आहेत. त्यामुळे हा सगळा कीर्तन
हा प्रपंच अवधूत प्रसाद आहे असं समजा. यद रोचते तद ग्राह्यम यन्न रोचते तत् सकलम त्याज्यम इतकं म्हणतो. झालेली सेवा परमेश्वरार्पण करतो. तुकाराम महाराजांनी जेवढं मागणं मागितलं तेवढं मागू आणि देवाची आरती आपण करू. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी हे माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हे माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभाराई वल्लभा पावे जीवनदा. तुळशी माळा गळा कर ठेवणी कटी कासे पितांबर कस्तुरे लाटी देव सुरवर नित्येची भेटी करुण हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभाराई वल्लभा पावे जीवनदा. आषाढी कार्तिकी भक्त जनयती हो साधू जनयती चंद्रभागे मध्ये स्नान करती दर्शन हेळा मात्रे दया होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाढती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभाराई वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव घाले लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अधिक आनंद पूजन भावे वाढीन म्हणे नामा तुम्ही माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना तत्त्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि यत्तं वेदं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही पळ पळ पळता हे सर्व आयुष्य माझे वसुनी उदरी माते जाहलो पूर्ण ओझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषयी विरत झालो तुझी आहे सत्राता. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज